रांझना हा मूव्ही जो आहे मित्रांनो बघा, खूप वर्षापूर्वी जे आहे ते रिलीज झाला होता. जवळपास 10 ते 12 वर्ष झाले रांझना या मूव्हीला रिलीज होऊन. आणि वेळेनुसार एक कल्ट क्लासिक हा मूव्ही जो आहे ते बनला बघा. एक सिंपलशी लव्ह स्टोरी बघा, जे की प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये होते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय वळण येतात, काय गोष्टी होतात, हे सगळं आपण रांझना मूव्हीमधून जे आहे ते बघतो. आता इतक्या वर्ष झाला हा मूव्ही रिलीज झाला होता बघा. परंतु मी हा मूव्ही जो आहे जवळपास मला वाटतं मागच्या वर्षी जे आहे 2-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे तेव्हा बघितला बघा. ते पण मला एका मित्राने सजेस्ट केला, की बघ म्हणे. त्यामुळे मी तो मूव्ही जो आहे ते बघितला. तर नेमकं एवढं काय स्पेशालिटी आहे या मूव्हीमध्ये? या मूव्हीचाच आता सेकंड पार्ट येत आहे बघा. त्याच्यासाठीच मेनली हा मी व्हिडिओ बनवत आहे. सेकंड पार्टचं नाव आहे बघा तेरे इश्क में. काल धनुष यांचं जे आहे ट्रेलर जे आहे ते रिलीज झालं होतं. ट्रेलर म्हणण्यापेक्षा एक व्हिडिओ जे आहे ते रिलीज झाला होता. ज्यामध्ये की ते असं म्हणतात, की म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यांनी म्हटल्या, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य शेवटचं हे आहे, की "पहले तो कुंदन था, अब वो मान गया, लेकिन अब शंकर को कैसे मनाओगे?" पिछली बार तो कुंदन था, मान गया, पर इस बार शंकर को कैसे रोकोगे? जर तुम्ही रांझना मूव्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, की कुंदन जो आहे किती मॅडली याच्या मागं, जोयाच्या मागं जे आहे ते लागलेला असतो. किती हाय लेव्हलवर त्याचं प्रेम असतं, मॅडनेस असते तिच्याविषयी. त्यामुळं तो शेवटी मरून जातो. तो शेवटी त्यानं ऐकली ती गोष्ट. तो गेला आयुष्यातून, तो सुटून गेला शेवटी एका मुलीच्या मागे. पण शंकरला तुम्ही आता कसं समजून सांगाल? शंकर त्यापेक्षाही मॅड आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काल बघा धनुष यांचं टीझर रिलीज झाल्यानंतर आज कॅरेक्टर इंट्रोडक्शन म्हणून कृती सॅनन यांचा टीझर देखील रिलीज झालेला आहे. तर त्यामध्ये त्या थोड्याफार 2 लाईनी बोललेल्या आहेत. त्या जर सांगायला गेल्या बघा तर मेन लाईन 1-2 मी सांगतो. ते असं म्हणतात, की तुम्हें मोहब्बत है मुझसे, मैं जानती हूँ मगर इश्क ही मुझको भी है, ये ज़रूरी तो नहीं. त्यानंतर एक परत शेवटी लाईन म्हणतात बघा, की तुम मंदिर में शिवालयों में पटवा लो माथा, मुक्ती मिल ही तो जाए, हे जरुरी तर नाही. अशा प्रकारचे खूप सारे आहेत बघा, पण मी 2 लाईनी वाचून दाखवल्या. तर यावरून एवढं तर समजत आहे बघा, की मागच्या वेळेस तरी जोयाचं तेवढं काही प्रेम नसतं बघा याच्यावरती, कुंदनवरती. परंतु हे जी गोष्ट आहे याच्यामध्ये एवढं तर दिसत आहे, की मॅडनेस दोन्ही लेव्हलवरती आहे बघा. म्हणजे की धनुषला प्रेम आहे, परंतु कीर्ती सॅनन असं म्हणत आहे, की माझं तुमच्यावरती प्रेम नाही. परंतु अशा प्रकारे गोष्ट दाखवलेली आहे, की यावेळेस मॅड जे आहे कीर्ती सॅनन देखील आहेत. तर कशा प्रकारची स्टोरी असेल व कशी नाही, नक्की मी तरी एक्साइटेड आहे बघा. कारण की पहिला पार्ट मी बघितला होता आणि एक चांगली स्टोरी लाईन होती बघा. कारण अशा गोष्टी रिअल लाईफमध्ये फॉलो नाही केल्या पाहिजे. जेवढ्या चित्रपटापुरत्या आहेत तेवढ्याच फक्त केल्या पाहिजे बघा. कारण की एवढ्या मॅडनेस लेव्हलवरती जर गेलं तर खूप अवघडापर्यंत गोष्टी ज्या आहेत ते जाऊ शकतात. एवढंच म्हणेल मी. शेवटी आता तुमचं मतही सांगा, की तुम्हाला टीझर कसं वाटलं व कसे नाही हे दोन्ही, आणि किती एक्साइटेड आहात तुम्ही या चित्रपटासाठी. कारण 2025 मध्ये हा मूव्ही जो आहे आता रिलीज होणार आहे बघा.